स्वतः तरी निदान स्वतः जागा ना बरे तर दुसरा जगू अगर नाही जाते जा पुढे जा स्वतः जगाला ठिकाण हे मावा घेऊन आले तरी या पिशवी नको मावाची मावा मावा हे काय हे बा हे बघ मावा लाल लाल पान असं हे बघ पिचकारी संघटना पिचकारी हे किंग काय काय नाव आहे बियर 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 तुर्बक बियर टुबक स्प्राईट आणि बरोबर मिल्क शेक म्हणजे काल आम्ही इथं झाडलंय तरीही असा त्याने तो काय बोलला नाही बाबा आणि तो बाबा झाडतोय ना तर आम्ही घाण करणार तू जेवढे दिवस घाण करशील तेवढं आम्ही आम्ही साफ करू. झाडाचा तेवढं आम्ही झाडतो हे बघा ही आमचे झाड हे झावळे आहेत सगळी घाण आहे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये पण टाकतात इथंच टाकतात ते काय करायला पाहिजे यांना काय व्हिडिओ तिकडे त्यांचं एक मिनिट है ना? बाटल्या दारूच्या बाटल्या बाबा संदेश द्या त्यांना जरा बोला बाटल्यांच्या बस बोला मी तर काय बाटल्या पडल्या आहेत बाटल्या आतमध्ये तुम्ही टाकता काय उपयोग आहे याचा, हा? बघा साईडला जागा आहे पाय धुण्याच्या लायकीचं पण पाणी नाही ठेवलं किती घाण पाणी आहे. नाही ते लोक बसतात येऊन हा थोडा विचार करा ना मच्छर कसे वाढणार हा. त्यांच्या पण शिकायचं आपण अरे दुसऱ्याचा जीवनाचा नका विचार करू स्वतःच्या जीवनाचा थोडा विचार करा आपल्याला काय काय अडचणी येतात हे जीवन जगत असताना हा हा थोडंसं तरी हे केलं पाहिजे ना कम से कम चायनीज आणलं इथं हा? खायला आणलं किती बघा मी पुन्हा बोलतो मी आणि बाबा परत बरोबर चरणदास गरुड आणि इथले आम्ही स्थानिक सोडणार लोक नाही. असं आम्ही इथे आहोत ना आम्ही- आम्ही साफ करत आहोत. तुम्हाला बोलत नाही हा. दारू पिऊ नका म्हणून असं हे तुमच्या ना पैशाने तुम्ही दारू पिताय तुमच्या पैशाने तुम्ही मावा खाताय तुमच्या हा ना. पैशाने तुम्ही पान सुपारी खाताय पण तुम्ही कुठं खाताय आणि कुठं थुकताय हे खूप महत्वाचं आहे नाही लिमिट आहे ना कुठल्याही हा. गोष्टीला. कुठेही थुकायचं नाही घरात खावा घरात प्या काय करायचं ते करा हॉटेल्स आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण जे असं थुकणार हे बघा या गोष्टी तुम्ही घरात करणार का बघा ना. हा? हे बघा ना आता काय आहे. ही बाब तुमच्या घरात केली टॉयलेटला बाहेर बेडरूमला हे करणार का तुम्ही हॉलला असं करणार असं थुकणार का अरे काय आहे? हा? ते घर आहे ना बाबा हे लोकांना काय म्हणजे फुटपाथ वाटतो चुकीचं पांढरा पडून गेलेलं आहे हा चांगलं आहे ते करत राहा काहीतरी करायचं चुकीचं आहे. हे करा ना. ठीक आहे मग तुम्ही रोज घाण करा मी रोज साफ करू हा, नाही नाही करू ना रोज साफ करू ना आम्ही पण तुम्ही पण तेवढं एक दिवस लाज वाटेलच ना बाबा हा ना. बदल आपल्याला करायला पाहिजे पण आम्ही साफ करायला कंटाळणार नाही तुम्ही थुकायला कंटाळणार थोडीशी एक काल एक फोन आला होता मला परवा आपण परवा झाडलो होतो ना हा परवा झाडल्यानंतर काल एक फोन आला होता हिंदी भाषिक होता तो नाइक बाबा आपने अच्छा किया क्योंकि मेरा बेटा ने क्या वो नदी के पास है ना बैठ के दारू पीता है अरे बाबा तुम्हारा बेटा नदी के पास दारू पीता है उसके लिए तो मैं कुछ नहीं बोल सकता हूँ क्योंकि आपने पैसा नहीं दिया रहेगा उसको पीने के लिए या तो फिर अपने घर पे मत बैठ बाहर जाके पी ऐसा बोला रहेगा लेकिन वो बोलता है हमने कभी किसी को और उसने एक एग्जाम्पल दिया माँ बाप कहते नहीं कि बेटा दारू पी गुटखा खा पान खा ठीक है लेकिन वो बाहर की संगत से होता है मतलब वो बाहर की संगत को छोड़ो घर की संगत क्या कहती है वो मैंने अभी आपके बेटे को आपने कुछ कहा है क्या बोलते कहा है मैंने तो ये कहना है घर पे आके दारू पी घर पे आके नशा दिख रहा है ना नशा है ना नशा नशा हे डिफरंट टाईप ऑफ नशा असतात एज्युकेशन असतं नशा ह्या तंबाखू गुटखा ठीक आहे ना सिगरेट परत दारू परत हे थुकणं कुठल्याही तरीकेचे नशा असतात प्लस संबंध विवाह बाह्य संबंध म्हणजे एक असेल तर गोष्ट वेगळी आहे पण 3-3 4-4 महिलांबरोबर संबंध बियर पिता है हाँ? हे बघा ये इधर फेंक देता है आता बियर कोणी आणली उचलून पहिले बघा हाँ? आहे तुमच्या बापाच्या पेक्षा वयाचा माणूस आहे ते बघ तुम्ही बियर ठेवतो बियर राहते
जगाने काय केलेला व्यसन पुरवलं. म्हणजे व्यसन आहे ना असं झाले ना हम्म. का बाबा किती महाग झाले तरी घेणारच घेणार. आता आमच्या इथं एक आलं का सोल्युशनची नशा करतं. सोल्युशन म्हणजे जे पंक्चरला जे असतं ना ते पंक्चर चिपकवतं टायरचं ते एका पिशवीत टाकतात आणि असं करतात. म्हणजे नशेला काही लिमिट राहिलं नाहीये. कोणत्याही प्रकारच्या नशा करू राहिल्यात. ते सुधारवायचा प्रयत्न पॅरेंटनी करायचा आहे. आई वडिलांचं काम आहे. 3 वेळ आपण खातो. हा मग पचवणारा कोण आहे याचं याद करा. कोण पचवतोय? हा याचं सगळं विल्हेवाट कोण लावतंय? हा त्या परमार्थाला आता हे उगवता सूर्य आहे. जरा हात जोडा त्याला. हा विनम्र व्हा त्याला का बाबा आजचा दिवस सुखाचा जाऊ बाबा प्रभू. अशा मध्ये जाईल का अशी घाण जर आपण करत राहिलो. हा कशासाठी दिले आपल्याला हात पाय डोळे कान नाक? बरोबर का दिलंय? हा त्याचा योग्य वापर करा ना. आणि निसर्ग चांगलं देतो, निसर्ग वाईट देत नाही. निसर्ग वाईट देतो का? हा ओतपोत भरलाय निसर्ग. मग निसर्गाचे चमत्कार बघा ना. याला या झाडाला कोण पाणी घालतो? ती फुलं बघा हा कशी झालीत? बिना पाणीच झाले. बिना पाणी झाले. मग एवढी थोडीशी तुमच्या ठिकाणी इतराला नका तुम्ही परोपकार करू. स्वतःच्या ठिकाणी तुम्ही हे करा. स्वतःच याच्यामध्ये बाबा एवढे कळकळीने सांगतात तर किमान त्यांच्या वयाची जी लोक आहेत त्यांनी आपल्या मुलांना समजावून बसून सांगायला पाहिजे. केलं पाहिजे ते. आणि प्रेमाने सांगितलं पाहिजे. ते पण रागात संतापात नाही. अगदी आताची पोरं रागाच्या ह्याच्यामध्ये नाही. राग बी काय कारण काय हे बा जोपर्यंत आपण इथं हयात आहोत की नाही तोपर्यंत आपल्याला सर्व गोष्टीची गरज आहे. मग गरज आहे तर मग आपण काय केलं पाहिजे? सगळ्या गोष्टी लिमिटमध्ये केल्या पाहिजे. लिमिट सोडून बाहेर गेलं तर मग त्याचा काय होईल? विस्फोट होईल आणि पोरग हातचं निघून जाणार. मग काय फायदा आहे? हे जीवन कशासाठी दिलंय आपल्याला? हल्ली सुखाने समाधानाने असं आनंदाने राहण्यासाठी दिलंय असं नाही. तर आता बस काय आहे आता आणखी नाही. पण जोपर्यंत अंगामध्ये ताकद तोपर्यंत काम करायचं नाही. काम कर कुठल्या ना कुठल्या अँगलने काम करायचं. कर्माला महत्व आहे. कर्माने माणूस बनला जातो. हा गेला बिचारा तो प्रल्हाद शिंदे. हा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. हा मग आपण कर्म जर वाईट केलं तर आपला फळ चांगला मिळेल का? अरे बाबा निसर्गाचा नियम आहे. ते वामनराव पै जॉईंट सेक्रेटरी होते पहिले वसंतदादाच्या ह्याच्यात. हा मुख्यमंत्री असताना सचिवला तेव्हा त्याही नंतर बघितलं ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. फोडून काढली तर बोले त्यांनी सांगितलं तर बोले ऍक्शन फॉर द रिॲक्शन. तुम्ही जशी ऍक्शन घ्याला ना तशीच रिॲक्शन होणार. का? हा निसर्गाचा अटल असा नियम आहे. का? तर मग ही 5 जी तत्व आहेत आप तेज वायू आकाश पाणी ती तुमच्या शरीरात नालायकामुळे कुत्रे रोडला हागायला येऊन आले रोडवर. ही तुमच्या शरीरामध्ये तुम्ही ते सोडणार नाही तुम्हाला. त्याच्या अनुषंगाने तुम्हाला जावं नाही. ओतपोत आहे भात भरलेले पण आयुष रूपात तुमच्यामध्ये आहे ना. या नुसतात भाता करायचे. आजी आल्या बघा. आजी 2 शब्द बोला. एक घाण टाकता इथं दारू प्यायला बसतात. प्रेमाने समजून सांगा. बाबा पण आले. काय पण आता आम्ही इथं बसायच्या जागेवर पण सांगा तुम्ही सांगा आता कसं. आता आम्ही साफसफाई केली. त्यांना बाटल्या भेटल्या. सांगा नका चुकत जा म्हणून. सांगा बाबा काय असं नका करू राजो. विनंती करा त्यांना. तुम्ही संध्याकाळी या ना रात्रीनं 10 वाजता आहे ना. त्या संध्याकाळी रात्री 5 वाजता 6 वाजता येतात ते. नाही आपण कशाला यायला पाहिजे? किती वाजता येतात ते? 10 वाजता. 10 वाजता. म्हणजे रात्रीत कोण निघतं? शैतान. भूत असुर भूत कली. दारू पिणारे मन घेणार हे खाणार ते भूत नाही तर काय माणसं आहेत. पण त्यांनी घरी तुम्ही घेत असाल तर घरी नाही काय नाही घ्यायचं नाही. मी काय बोलतोय आपण कोणाच्या पिण्यावरती काय बोलू शकत नाही का? त्यांच्या पैशाने आणून पितात. उद्या आपण बोललो ना कुठं बसायचं हे मेन आहे ना. कुठं बसायचं हे मेन इतराला त्रास नाही होईल असं थोडंसं हे करा ना. तिकडे पण सगळे आजोबा मंडळी आता हे बघा या इथं बसल्या. इथं सगळं सिगरेटचे पाकिट जागा आहे का? आणखी घाण पडले बघा येत नाही. ते करू एक हे आणून ना जाळी आणून करून घेऊ. ते नाही करू काय ना काहीतरी करू आपण. हा हळूहळू करू आपण. प्रवीणजी वाणी आपण पाहत आहात. या सकाळचं या फिरायला या. हा
साहेबांना बोलतो ना 2 शब्द. बोला बोला. काय बोलायचं आता मला? जे असेल ते ती माशी तुमची तिकडे होती. हे बघा, हे हसतात आहे ना, हसणंच लाईफ आहे की नाही? मग काय हसायलाच पाहिजे. सगळ्यांनी हसून खेळून जगा, असल्याशिवाय नाही. असल्याशिवाय नाही होणार. मग आवाज दिला मग अशी लवंगी इकडे होती. माझं फेसबुक फॉलो करा. मी आपला नाईक बाबा. आणि अशा काही समस्या असेल ते सांगा. आणि कृपा करून मला फोन करण्यापेक्षा नाही का नाईक बाबा तो व्हिडिओ डिलीट कर, माझा पोरगा त्यात दिसतोय किंवा काय असेल ना, याच्यापेक्षा